पॉइंट आहे लिगँड झाल्यानंतर कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजेच हे जे ब्रॅकेट असते, आपण स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो, यालाच कोऑर्डिनेशन स्पियर म्हणत असतो, ज्याच्यामध्ये आपला सेंट्रल मेटल आयटम असतो. कोण असतो? सेंट्रल मेटल आयटम असतो आणि त्याला लिगँड्स अटॅच असतात थ्रू द कोऑर्डिनेट बॉन्ड. तर हे जे स्पेसिस आहे सेंट्रल मेटल आयटम आणि लिगँड आपण एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इन्क्लूड करतो, यालाच आपण कोऑर्डिनेशन स्पियर म्हणत असतो. म्हणून याची डेफिनेशन आहे द सेंट्रल ॲटम अँड द लिगँड्स, द सेंट्रल ॲटम अँड द लिगँड्स टू इट आर इन्क्लोज इन अ स्क्वेअर ब्रॅकेट, जे आपण एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इन्क्लोज करतो, इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन स्पियर. त्यालाच काय म्हणतो? कोऑर्डिनेशन स्पियर. जसं फॉर एक्झाम्पल कॉपर टेट्रा अमोनियम सल्फेट हे कॉम्प्लेक्स दिलेला आहे, तर हा जो पोर्शन आहे हा आपला कोऑर्डिनेशन स्पियर आहे, जो आपण चौकोनात घेतलेला आहे. आणि हा जो दुसरा SO4 डायनिगेटिव्ह आयन्स आहे हा आयोनायझेबल ग्रुप आहे, ज्याला आपण काउंटर आयन म्हणणार आहोत. म्हणून इथे जे तयार झाला याच्यापासून आयोनायझेशन केल्यानंतर, तर हा कोऑर्डिनेट आयन्स म्हणतो, किंवा यालाच आपण काय म्हणत असतो? कॉम्प्लेक्स आयन्स म्हणत असतो. काय म्हणतो? कॉम्प्लेक्स आयन. तर अशा प्रकारे हे जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्यामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे, कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे द सेंट्रल मेटल आयटम अँड लिगँड्स आर इन्क्लोज इन अ स्क्वेअर ब्रॅकेट, एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण इन्क्लोज करतो, आर कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन स्पियर. आता हे जे कोऑर्डिनेशन स्पियर आहे, तर या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये त्याच्यातच आपण कॉम्प्लेक्स आयन, जे आयन बनते त्यांच्यापासून, तर त्याला आपण कॉम्प्लेक्स आयन म्हणणार आहोत. वेन द कोऑर्डिनेशन स्पियर कंप्युरायझिंग द सेंट्रल मेटल आयन, ज्याच्यामध्ये काय असते? सेंट्रल मेटल आयन्स असते आणि सराउंडेड बाय लिगँड्स आर कॅरिंग द नेट चार्ज, आणि त्यांच्यावर असा नेट चार्ज असतो, आर कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स आयन्स. त्यांना आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स आयन्स. म्हणजे जे कोऑर्डिनेशन स्पियर आहे त्यांच्यामध्ये जे सेंट्रल मेटल आयन्स आहे आणि त्यांना जे लिगँड सराउंडेड आहे त्या स्क्वेअरवर एक नेट चार्ज लिहिलेला असते, त्याला आपण म्हणत असतो कॉम्प्लेक्स आयन्स, कोऑर्डिनेट आयन किंवा कोऑर्डिनेट एंटिटी म्हणत असतो. आता हे कॉम्प्लेक्स आयन्सवर जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह राहू शकतो, निगेटिव्ह राहू शकतो, किंवा तो 0 राहू शकतो, म्हणजे न्यूट्रल राहू शकतो. म्हणून ऑन द बेसिस ऑफ द चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन्स, द कॉम्प्लेक्स आयन्स आर ऑफ 3 टाइप्स. इट मे बी पॉझिटिव्हली चार्ज, त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज राहू शकते. इट मे बी निगेटिव्हली चार्ज, तो निगेटिव्हली चार्ज बी राहू शकतो, आणि तो न्यूट्रल कॉम्प्लेक्स सुद्धा राहू शकतो. आणि हा जो कॉम्प्लेक्स आयन असतो किंवा कोऑर्डिनेशन स्पियर असतो ते नॉन आयोनायझेबल असते, म्हणजे याच्यामध्ये आयन सेपरेट होत नाही. जसं इथे Cu डायपॉझिटिव्ह आयन सेपरेट होत नाही आणि इथे NH4 म्हणजे NH3 सेपरेट होत नाही, तर हे असे सेपरेट होऊ शकत नाही. म्हणून कोऑर्डिनेशन आयन्स आर नॉन आयोनायझेबल्स अँड रिटन इन इनक्लोज ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट्स, त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहित असतो. आयोनायझेबल ग्रुप्स आर रिटन आउटसाइड द ब्रॅकेट, आणि या ब्रॅकेटच्या आउटसाइडला आपण आयोनायझेबल ग्रुप लिहित असतो, ज्याला आपण काउंटर आयन म्हणत असतो. म्हणून नेक्स्ट पॉईंट आहे काउंटर आयन्स, जो आयोनायझेबल पार्ट असतो हा आहे आपला काउंटर आयन. या कॉम्प्लेक्स आयन्सला जे अटॅच असणारा आयन्स असतो त्याला आपण काउंटर आयन म्हणतो. म्हणून द आयोनायझेबल ग्रुप विच इज रिटन आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर, जे कोऑर्डिनेशन स्पियरच्या आउटसाइडला लिहिल्या गेलेलं असते, इकडे हा आहे आणि इकडे हा वाला आहे K2. बघा हे जे आहे हे काउंटर आयन्स आहे, जे आपल्या कोऑर्डिनेशन स्पियरच्या साईडला अटॅच असतात, त्याला आपण काय म्हणत असतो? काउंटर आयन म्हणत असतो किंवा आयोनायझेबल ग्रुप म्हणत असतो. आणि म्हणून द आयोनायझेबल ग्रुप आर रिटन आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर आर नोन ॲज काउंटर आयन, त्याला काय म्हणतात? काउंटर आयन. हे काउंटर आयन मे बी SO4 डायनिगेटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह बी राहू शकतो. इथचा जो काउंटर आयन आहे तो K पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो पॉझिटिव्ह आयन्स बी राहू शकतो. आपला कॉम्प्लेक्स कसा आहे? जर कॉम्प्लेक्स आयन जर आपला कसा असेल? पॉझिटिव्ह असेल तर काउंटर आयन निगेटिव्ह असेल. कॉम्प्लेक्स आयन जर निगेटिव्ह असेल तर आपला कॉम्प्लेक्स काउंटर आयन्स पॉझिटिव्ह असेल, असं आहे. म्हणून काउंटर आयन मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर, जे आता कोऑर्डिनेशन्स कंपाऊंड आपण स्टडी करतो त्याच्यात मेटल आयटम आणि लिगँड्सच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आता कोऑर्डिनेशन नंबर आपण समजून घेऊ की तुमचा जो मेटल आयटम असतो, सेंट्रल मेटल आयटम, त्याला किती लिगँड्स अटॅच असेल, किती लिगँड्स कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतील, तो म्हणजे त्याचा काय असतो? कोऑर्डिनेशन नंबर असतो. म्हणजे नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म बाय द लिगँड्स टू द सेंट्रल मेटल आयटम इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर. बरोबर आहे. म्हणून द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेशन बॉन्ड through which the central metal atoms or ions are attached to
लिगँड्स आर नोन ॲज कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे नंबर ऑफ लिगँड्स सेंट्रल मेटल ॲटम सोबत किती कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतात त्याला आपण त्याचा काय म्हणत असतो, कोऑर्डिनेशन नंबर म्हणत असतो. जसं इथे बघा AgCN/2 मोनोनिगेटिव्ह या कॉम्प्लेक्समध्ये 2 सायनाइड आहेत जो सिल्वरला काय अटॅच आहेत, त्याच्यामुळे आपण या कॉम्प्लेक्सला मधचा कोऑर्डिनेशन नंबर 2 आहे. इथे अमोनिया 4 आहेत, 4 मोनोडेंटेड लिगँड्स कॉपरला अटॅच आहे आणि त्याच्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. इथे बघा वॉटरचे 6 लिगँडचे मॉलिक्यूल या सेंट्रल क्रोमियम ॲटमला अटॅच आहे म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर ओळखता आला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल एखादा जर कॉम्प्लेक्स असेल CO, एक कॉम्प्लेक्स घेतला मी ज्याच्यातनी इथिलीन डायमिन्स आपण याला अटॅच केला तर हा एक कोऑर्डिनेशन बॉन्ड करल CH2 इथिलीन डायमिन. तर एक लिगँड्स इथे 2 कोऑर्डिनेशन बॉन्ड करून राहिलो कारण हे बायडेंटेड लिगँड्स आहे किंवा आपण याला डायडेंटेड लिगँड्स म्हणतो इथिलीन डायमिन. पण जेव्हा हे 2च लिगँड्स अटॅच होतात तर यांच्यापाशी बायडेंटेड असल्यामुळे किती कोऑर्डिनेशन बॉन्ड करतात, 4. त्याच्यामुळे या कॉम्प्लेक्समध्ये जे कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तो किती राहणार आहे, 4 राहणार आहे. आणि म्हणून कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म बाय द लिगँड्स टू द सेंट्रल मेटल ॲटम इज नोन ॲज कोऑर्डिनेशन नंबर. या कोऑर्डिनेशन नंबर खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा जो जॉमेट्री आहे, शेप आहे, आकार आहे तो त्याच्या कोऑर्डिनेशन नंबरहून आपण डिसाईड करत असतो. त्याचं हायब्रिडायझेशन हे सर्व त्याच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणूनच आपण नेक्स्ट आहे कोऑर्डिनेशन नंबर नंतरच मी एक पॉईंट टाकलेला आहे कोऑर्डिनेशन पॉलीहेड्रॉन और जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस डिपेंड अपॉन द कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे त्याच्यावर त्याचा आकार डिपेंड असते त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसचा. म्हणून कोऑर्डिनेशन पॉलीहेड्रॉन किंवा जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय आहे, द स्पेशल अरेंजमेंट ऑफ लिगँड्स. काय म्हटलं आहे, द स्पेशल अरेंजमेंट ऑफ लिगँड्स अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम्स और आयन्स इज नोन ॲज कोऑर्डिनेशन पॉलीहेड्रॉन्स. जसं कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल तर याची लिनियर जॉमेट्री असते म्हणजेच पॉलीहेड्रॉन लिनियर आहे याचा. म्हणजे सिल्वरच्या भोवताली असे 2 सायनाइड लिनियरली काय झालेले असतात, जॉईंट असतात. अशा प्रकारे हा झाला लिनियर जॉमेट्री. जर याची कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे तर निकेल टेट्रा कार्बोनिल कॉम्प्लेक्समध्ये तर इथे टेट्राहेड्रल अरेंजमेंट आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे. म्हणजे निकेलच्या भोवताली 1, 2, 3 आणि 4 कार्बोनिल अटॅच आहेत आणि म्हणून याची जॉमेट्री जी आहे तर ही जॉमेट्री कोणती आहे, निकेल जो सेंट्रल ॲटम आहे याची निकेलची जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल. या प्रकारे त्याचा आकार होईल. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन 4 मध्ये दुसरी पॉसिबिलिटी आहे DsP2 हायब्रिडायझेशन्स, ज्याच्यामध्ये आपला कॉम्प्लेक्स जो तयार होईल तो कॉम्प्लेक्स आपला स्क्वेअर प्लेनर तयार होईल. म्हणजे PtCl4 आपण जर इथे अटॅच करत असेल तर 4 क्लोरीन आपण अटॅच केले तर इथे झाला PtCl4. हा जो कॉम्प्लेक्स आहे हे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स तयार होईल. त्याच्यानंतर FeCO/5 हा जो आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल कॉम्प्लेक्सेस तयार होणार आहे. जसं एक च्या भोवताली 3 हे कार्बोनिल लिगँड्स अटॅच असतील असे आणि 2 अबव अँड बिलो असतील अशा प्रकारे. याला आपण म्हणत असतो ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री. आणि फायनली जर कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर त्याची ऑक्टाहेड्रल जॉमेट्री येईल. एक तर D2sp3 किंवा sp3D2 टाईपचा हायब्रिडायझेशन असेल. जसं कोबाल्ट घेतला मी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे टोटल 6 लिगँड्स आपण याला अटॅच केले तर याचा पॉलीहेड्रॉन अशा प्रकारे काढला जाईल आणि जी जॉमेट्री तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. त्याला आपण काय म्हणतो, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री म्हणतो अशा प्रकारे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री तयार होईल कोणाची, ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की कोऑर्डिनेशन नंबर 4 वाले आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 वाले जे कॉम्प्लेक्सेस असतात हे सर्वात जास्त असतात. त्यांच्यामुळे त्यांची कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आपल्याला सर्वात महत्त्वाची असते. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन्स. आता जे कॉम्प्लेक्स आयन्स असतात यांच्यावर जो चार्ज असतो हा चार्ज कसा येत असतो, बरोबर आहे. चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन्स हे ॲक्च्युअल काय राहते, चार्ज ऑन सेंट्रल ॲटम, सेंट्रल मेटल ॲटमवर जो चार्ज असतो आणि जितके लिगँड्स असतील प्लस जेवढे लिगँड्स असतील, काय म्हटलं मी, चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन्सवर चार्ज किती असतो तर चार्ज ऑन सेंट्रल मेटल ॲटम तोही काढू आपण. सेंट्रल मेटलच्या वरचा जो चार्ज म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट खालचाच पॉईंट आहे. त्यानंतर
जे लिगँड्स त्याच्यासोबत कंबाईन आहे ते त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर आपण तिथे घेत असतो, बरोबर आहे. म्हणून इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द चार्ज कॅरिंग बाय द सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटमवर किती चार्ज आहे अँड द लिगँड्स कोऑर्डिनेट विथ इट, आणि त्याच्यासोबत किती लिगँड्स कोऑर्डिनेट आहे हे म्हणजे त्याच्यावरचा काय असते कॉम्प्लेक्स आयनवरचा चार्ज असतो. फॉर एक्झाम्पल आता इथे काय दिलेलं आहे त्यांनी FeCN/6 आहे ना, याच्यावर किती चार्ज दिलेला आहे 4 निगेटिव्ह. तर हे 4 निगेटिव्ह चार्ज आला कसा ते सांगतो. आता जसं इथे हा जो Fe आहे याच्यावरचा सेंट्रल मेटल ॲटमवरचा चार्ज आहे 2, म्हणून मी चार्ज ऑन Fe काय लिहिणार +2 आहे की नाही. आणि नंतर किती लिगँड्स आहे इथे 6 लिगँड आहे, आणि सायनाइड हा मोनो निगेटिव्ह म्हणजेच -1 चार्ज असलेला लिगँड्स आहे, निगेटिव्ह लिगँड्स आहे म्हणजे -1 इज इक्वल टू टोटल चार्ज कॉम्प्लेक्सवर किती आहे 4 आहे की नाही. मग याचा अर्थ काय आहे आता की हे +2 आणि हे -6, तर याचं उत्तर किती येणार आहे, याचं उत्तर किती येणार आहे -4. किती येणार आहे -4, आणि म्हणून याच्यावरचा चार्ज किती येतो -4 येतो, आणि म्हणून आपण या कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज लिहितो -4 लिहितो. पहा आता लक्ष द्या, ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जर एखादा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असेल तर या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये बघा हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे, ते जे सेंट्रल मेटल ॲटम आहे याच्यावरचा आपल्याला चार्ज काढणं आहे, बरोबर आहे. आणि हा जो चार्ज आहे खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण नॉमेनक्लेचर लिहितो तर या नॉमेनक्लेचरमध्ये हे सेंट्रल मेटल ॲटमवरचा ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे चार्ज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, तरच आपण याचं करेक्ट नॉमेनक्लेचर लिहू शकतो. तर म्हणून आपण ऑक्सिडेशन नंबरलाच काय म्हणतोय, इट इज रिप्रेझेंट द टोटल चार्ज ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. हे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असते त्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटमवर जो टोटल चार्ज असतो त्यालाच आपण त्याचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो, ज्याला आपण रोमन वर्डमध्ये डिनोट करतो. जर 2 असेल तर आपण असं डिनोट करणार आहोत, रोमन वर्डमध्ये 3 असेल तर या प्रकारे डिनोट करणार आहोत, अशा प्रकारे. जसं इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर याची कॉपर जो सेंट्रल मेटल ॲटम आहे याची ऑक्सिडेशन्स नंबर आपल्याला 2 दिलेला आहे, Feचा ऑक्सिडेशन नंबर +3 दिलेला आहे, निकेलचा ऑक्सिडेशन नंबर 0 दिलेला आहे. तिथे आपण सॉल्व करून पाहू तर हे कसं आलेलं आहे. कॉपर, अमोनिया आणि टेट्रा कॉम्प्लेक्स आहे, आणि याच्यावर किती चार्ज आहे +2 चार्ज आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, जसं आपण 11th मध्ये ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करत असतो, ज्याचा काढाचा आहे त्याच्यासाठी आपण X घेत असतो. इथे 4 अमोनिया आहे, 4 लिगँड्स आहे, आणि टोटल चार्ज जो असतो कॉम्प्लेक्सवर तो आपण +2 लिहितो. आता सर्वांना माहिती आहे की अमोनिया हा न्यूट्रल लिगँड्स आहे, आणि न्यूट्रल लिगँडसाठी आपण काय घेतो 0 घेतो. त्याच्यामुळे X + 4 × 0 = +2. त्याच्यामुळे X = काय येणार आहे +2. त्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली आहे +2 आलेली आहे. आता इथे काही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी दिलेले आहे आपल्याला, यांची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा कोबाल्ट हा न्यूट्रल लिगँड्स आहे, कोबाल्ट नाही, कार्बोनिल हा न्यूट्रल लिगँड्स आहे. तर न्यूट्रल लिगँड्सची आपण साठी काय घेत असतो 0 घेत असतो. त्याच्यामुळे याचं जर आपल्याला काढायचं असेल तर FeCO/5 या कॉम्प्लेक्ससाठी ज्याचा काढायचा आहे त्याच्यासाठी X 5 लिगँड्स आहे, आणि कार्बन मोनॉक्साईडसाठी किंवा कार्बोनिल लिगँडसाठी आपण 0 घेत असतो, = काय येणार आहे 0. टोटल कॉम्प्लेक्सवर चार्ज किती आहे 0 आहे. त्याच्यामुळे याचं आपण काढताना काय करणार आहोत X = 0. त्याच्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट Feची काय राहणार आहे 0 राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर या सेकंड नंबरचा जो एक्झाम्पल सॉल्व करतो म्हटलं याच्यात, तर इथे बघा क्रोमियम अमोनिया/6, त्याच्यानंतर NO3/3 याचं आपल्याला जर काढायचं असेल तर NO3वर मोनो निगेटिव्ह चार्ज असतो, अमोनिया हा न्यूट्रल असल्यामुळे याच्यासाठी काय असतो 0 असतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण ज्याचं काढायचं आहे त्याच्यासाठी काय घेतो X. 6 अमोनिया आहे म्हणून 6 अमोनिया घेसाल तुम्ही, +3 NO3 ग्रुप आहेत आपल्यापाशी, आणि म्हणून 3 NO3 ग्रुप घेतले, = काय राहणार आहे 0. ज्याचं काढायचं आहे त्याच्यासाठी X घेतला, +6 अमोनियासाठी आपण 0 घेणार आहोत, +3 × -1 NO3साठी -1 निगेटिव्ह लिगँड्स आहे, = 0. म्हणून X - 3 = 0 आणि X = +3. म्हणून हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यावरला याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण या कॉम्प्लेक्सवर तिसऱ्या याचं कॉम्प्लेक्सचं सोल्युशन पाहू. पहिल्याला डायरेक्ट चौथ्या याचं सोल्युशन घेतो मी 4 त्याचं. तर K4 FeCN/6 या कॉम्प्लेक्स
वर आपण काय करणार आहोत, सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहोत. त्यासाठी आपल्यापाशी 4 काय आहे, पोटॅशियम आयन्स, पोटॅशियम आहे, एक Fe आहे आणि 4 Cn आहे. इज इक्वल टू काय राहणार आहे, 0. सर्वांना माहिती आहे पोटॅशियमसाठी आपण +1 घेत असतो, ज्याचं काढायचं आहे त्याच्यासाठी x घ्यायचा आहे, प्लस सायनाईड हा मोनो निगेटिव्ह लिगँड्स आहे म्हणून -1 घ्यायचा आहे, इज इक्वल टू 0. म्हणून 4 + x, इथे 6 आहे, सॉरी सायनाईडचं 6 आहे ना इथे, तर हे 6 पाहिजे, इथे 6. ठीक आहे, म्हणून काय येणार आहे, -6 इज इक्वल टू 0. -6 + 4 म्हणजेच किती होणार आहे, -2 आणि इज इक्वल टू 0. म्हणून x इज इक्वल टू काय येईल, +2. आणि म्हणून इथे जो Fe आहे हा कोणत्या स्टेटमध्ये आहे, +2 स्टेटमध्ये आहे. अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन नंबर काढतो. आता हा ऑक्सिडेशन नंबरच आपल्यासाठी महत्त्वाचा होता, जो चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन कॅल्क्युलेट करण्यासाठी, कारण इथे आपल्याला सेंट्रल मेटल आयनचा ऑक्सिडेशन नंबर माहिती पाहिजे. त्यामुळे आपण ह्या काही टर्म पाहिले आहे जे अतिशय महत्त्वाच्या टर्म्स आहे, ज्याच्यामध्ये आपण लिगँड्स विषयी माहिती केली, लिगँडचे प्रकार पाहिले, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन स्पियर हे खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यात मेटल ॲटम आणि लिगँड स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर त्या कॉम्प्लेक्स आयन्सवर जो चार्ज असतो तोही खूप महत्त्वाचा असतो, तो कसा आलेला असतो तोही आपण काउंट करत असतो. काउंटर आयन्स म्हणजे त्याला जो न्यूट्रलाइज करत असतो कॉम्प्लेक्स आयन्सला, त्याला आपण काउंटर आयन म्हणत असतो. कोऑर्डिनेशन नंबर, नंबर ऑफ लिगँड्स किती कोऑर्डिनेशन बॉन्ड करतात सेंट्रल मेटल ॲटमसोबत, तो म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबरूनच आपण कोऑर्डिनेशन पॉलिहेड्रॉन म्हणजे त्याची जॉमेट्री समजावून सांगतो. जितके लिगँड्स त्याला सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच होत असतात त्याच्या कोऑर्डिनेशन नंबरवरून त्याची जॉमेट्री डिसाईड होत असते. म्हणून 2 कोऑर्डिनेशन नंबर असेल तर लिनियर, 4 असेल तर टेट्राहेड्रल, 4 मध्ये 2 आहे, एक स्क्वेअर प्लेनर आहे, त्याचं DsP2 हायब्रिडायझेशन असते. त्याच्यानंतर 5 असेल तर ट्रायगोनल बायपिरॅमिडल, त्याच्यानंतर 6 असेल तर ऑक्टाहेड्रल. त्याच्यानंतर आपण चार्ज ऑन कॉम्प्लेक्स कसा कॅल्क्युलेट करायचं ते समजून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपण ऑक्सिडेशन नंबर ऑन सेंट्रल मेटल ॲटम, आपण जेव्हा नॉमेनक्लेचर पाहणार आहोत, पुढचा पॉईंट नॉमेनक्लेचरच आहे, त्यामुळं हे ऑक्सिडेशन नंबर स्टेट तुम्हाला काढणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचरमध्ये ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायला लागते सेंट्रल मेटल ॲटमची. तर त्यामुळं आपण ऑक्सिडेशन नंबर कसा काढायचा हेही समजून घेतलेलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण आता नॉमेनक्लेचर पाहणार आहोत कशाचं, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं.